संगमनेर तालुक्यातील साकूर पठार येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। यावेळी महामानवाच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून वाजत गाजत भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात आली। या मिरवणुकीत समाज बांधव, महिला वर्ग तसेच तरुण वर्ग मोठ्या संख्येने सहभागी झाला होता। जयंती उत्सवानिमित्त मुस्लिम समाजाच्या वतीने भाविकांसाठी थंड सरबताचे वाटप करण्यात आले। यावेळी साकूर गावचे सरपंच सचिन दिनकर सोनवणे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आटवले गटचे तालुका अध्यक्ष आशिष शेळके, संगमनेर साखर कारखान्याचे संचालक इंद्रजित खेमनर, ज्येष्ठ नेते बाळासाहेब कोंडाजी खेमनर, संगमनेर तालुका भाजपा अध्यक्ष गुलाब राजे भोसले, आरपीआय संघटक विजय खरात, अल्पसंख्या भाजप अध्यक्ष रोश मोमीन, राष्ट्रवादी अजित पवार गट जिल्हा युती संघटक अमृता कोळपकर, उबाटा गटाचे योगेश खेमनर, इसाक पटेल, अझर पटेल, जयंती कमिटीचे अध्यक्ष अनुराग सोनवणे, गोविंद सोनवणे, किशोर बनसोडे, दामोदर बनसोडे, बाळासाहेब सोनवणे तसेच आजी माजी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। या जयंती उत्सव साकूर येथील आंबेडकर नगर येथे अतिशय उत्साहात संपन्न झाले। भरारी न्यूज करता सचिन सोनवणे, संगमनेर। जयंतीचा कार्यक्रम या गावामध्ये सुरू असायचा त्यावेळेस अगदी बोटावर मोजण्या इतके लोक या जयंतीच्या निमित्ताने समोर असायचे। परंतु आज जर बघितलं तर साकूर गावामध्ये आपल्या समाज मंदिराच्या समोर, बुद्ध विहाराच्या समोर या ठिकाणी गर्दी मावत नाही। म्हणजे याचा अर्थ असा आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आपण नुसते डोक्यावर घेतलेले नाही तर डोक्यात घ्यायला सुरुवात केलेली आहे। म्हणूनच या निमित्ताने मी दोनच वाक्य या ठिकाणी सांगेल की बाबासाहेब म्हणतात, गुलामाला गुलामीची जाण करून दिली तर तो पेटून उठेल, गुलामाला गुलामीची जाण करून दिली तर तो पेटून उठेल। आणि दुसरं असं म्हणतात की अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा हा सर्वात दोषी असतो।